नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्र या प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 10 ऑगस्ट 2026 पासून एक नवीन चालू घडामोडीची बॅच सुरू करणार आहोत। तिचं नाव आहे चालू घडामोडी, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी फास्ट ट्रॅक बॅच 2.0। जी पहिली बॅच आपली चालू घडामोडीची फास्ट ट्रॅकची होती ती जानेवारी 2025 पासून एप्रिल 2026 पर्यंतच्या घडामोडीवर आधारित आपण ती बॅच घेतलेली होती। आता ही दुसरी बॅच जी आहे ती जुलै 2025 पासून ते या वर्षीच्या डिसेंबर एंड पर्यंत, म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत जे 1.5 वर्षाचा कालावधी आहे, त्या 1.5 वर्षाच्या कालावधीमधल्या ज्या काही घडामोडी असतील त्याच्यावर आधारित ही बॅच टाकलेली आहे। येणारी ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा आहे, त्यातल्या त्यात ग्रुप बी ची मुख्य परीक्षा देखील आहे आणि ग्रुप सी ची डिसेंबर मध्ये होणारी मुख्य परीक्षा देखील आहे। या तीनही परीक्षांना ही बॅच उपयुक्त ठरावी आणि त्याच्यानंतर जे काही 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना देखील ही बॅच उपयुक्त ठरावी। प्रत्येक वेळी नवीन बॅच घेण्यापेक्षा एकच बॅच येणाऱ्या या आगामी ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत, त्याचबरोबर पुढच्या वर्षी ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरावी या दृष्टिकोनातनं मागच्या वर्षीचे 6 महिने आणि या वर्षीचे पूर्ण 12 महिने असे एकूण 1.5 वर्षाची बॅच आपण सुरू केलेली आहे। 10 ऑगस्ट 2026 पासून ही बॅच सुरू होईल। त्याच्यामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत आतापर्यंत जुलै 2025 पासून ते या जुलै 2026 पर्यंत पूर्णतः लेक्चर्स आणि त्याचे पीडीएफ्स तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। त्याच्यावर सराव टेस्ट सुद्धा टॉपिक वाईज आपण घेणार आहे। आता या जुलै पासून जे काही पुढचे महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, या 5 महिन्यांसाठी प्रत्येकी मंथली आपण त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत। साधारणतः एका महिन्याचा 1 किंवा 2 लेक्चर्स होतील। त्याचे सुद्धा तुम्हाला डाउनलोडेबल पीडीएफ नोट्स भेटतील। फक्त आता सुरुवात करताना आपण जुलै 2025 पासून ते आत्ताच्या जुलै 2026 पर्यंत एक कंपायलेशन केलेला आहे। आपला जो काही 39, 40, 41, 42 आणि 43 या तिन्ही अंकाचं एकत्रीकरण करून त्याच्यावरती परीक्षाभिमुख शॉर्ट नोट्स काढून त्या पूर्णतः तुम्हाला कंपायलेशन केलेल्या नोट्स भेटतील, हे पीडीएफ स्वरूपात भेटतील आणि त्याच्यावरचे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। ह्या बॅच मध्ये नक्की काय असणार आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला 1.5 वर्षाचं चालू घडामोडी भेटेल। दुसरी महत्वाची गोष्ट की हे खूप अशा रिव्हिजनच्या नोट्स ज्या आहेत, रिव्हिजनसाठी तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणाऱ्या नोट्स आहेत, त्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत। मागच्या बॅच मध्ये काही घडामोडी स्किप झालेल्या होत्या, 1-2 प्रश्नही आपले त्या ठिकाणी सुटलेले होते, पण यावेळेस मात्र कुठलीही न्यूज स्किप करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे जो काही सिम्प्लिफाईडचा पुस्तकं आहेत आपले, त्याच्यातला 100% डेटा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जशाच तसा सगळाच डेटा आपण घेतलेला नाही, फक्त ते काही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत त्याच्या डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहेत। काही मुद्दे वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, त्यांचं वन लाइनर स्वरूपात मध्ये नोट्स तयार केलेले आहेत। या नोट्सची खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये ज्या काही सारख्या घडामोडी आहेत, समजा उदाहरणच द्यायचं झालं तर एआय संदर्भात या 1 वर्षामध्ये मागच्या जुलै पासून ते या जुलै पर्यंत एआय संदर्भात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या एकत्र दिलेल्या आहेत। त्या स्कॅटर्ड स्वरूपात तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात, वेगवेगळ्या अंकात वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात, पण या नोट्समध्ये तुम्हाला पूर्णतः एआयच्या एकत्र नोट्स भेटतील। त्याच्यानंतर समजा सेमीकंडक्टरचा विषय आहे, सध्या सेमीकंडक्टर वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट आलेले आहेत। दक्षिण भारतातला पहिला कुठला, भारतातला पहिला सेमीकंडक्टर कुठला, प्रकल्प कुठला, अशा स्वरूपाचे जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, तर सेमीकंडक्टर संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत त्या एकत्र दिलेल्या आहेत। एका खाली एक दिल्यामुळे तुम्हाला ते वाचायलाही इझी जातं आणि लक्षात ठेवण्यासाठी पण इझी जातं। असं प्रत्येक टॉपिक मध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे, सूक्ष्म अनालिसिस करून, पीवायक्यूचं अनालिसिस करून कुठल्या टॉपिकवर प्रश्न जास्तीत जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत ते येणाऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला देणारच आहे। ठीक आहे, आता ही जी बॅच आहे ती एक 10 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि या ऑगस्ट मंथच्या एंड पर्यंत संपूर्ण लेक्चर्स हे अपलोड केले जातील। त्याच्यानंतर तुमचे जे काही पीडीएफ नोट्स आहेत त्या सुद्धा टप्प्याटप्प्याने अपलोड केल्या जातील। एकदम सगळ्या अपलोड करणं शक्य नाही, कारण त्या नोट्स मी स्वतः तयार करत आहे, त्याला थोडासा वेळ जातो
आतापर्यंत जे काही माझा वेळ होता तो पुस्तकाच्या कामामध्ये खर्च झालेला होता, त्याच्यामुळे आतापर्यंत काही नोट्स तयार करता आल्या नाहीत. एक एक टॉपिक मी डेली अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, पण या ऑगस्ट महिन्याच्या एंड पर्यंत ही आपली बॅच कंप्लीट झालेली असेल. त्याच्यानंतर आपण या बॅचवर सराव सुरू करूयात. दुसरी महत्वाची गोष्ट, या बॅचचं जे काही राहिलेला डेटा आहे, येणारा जो काही आगामी महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्यातल्या त्यात म्हणजे जे काही महिना कंप्लीट झाल्यावर त्याच्यावर आपण लेक्चर्स आणि त्याच्या संबंधित PDF अपलोड करणार आहोत. आणि दुसरी महत्वाची, याची व्हॅलिडिटी किती असणार आहे, मी ही या बॅचची व्हॅलिडिटी पूर्णतः 31 डिसेंबर 2027 पर्यंत दिलेली आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे, तुम्हाला कितीही वेळा हे व्हिडिओज बघू शकता तुम्ही, त्याला काहीही बंधन नाही. तिसरी, त्याचा जो काही व्हॅलिडिटी आहे आता सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबर 2027 पर्यंत आहे. म्हणजे माझा एवढाच उद्देश होता की या फक्त येणाऱ्या परीक्षेपुरता विचार न करता येणाऱ्या आगामी काही वर्षात येणारे परीक्षा आहेत, कसं आहे, सिरियस ऍस्पिरंट असतात ते काही एक परीक्षा देऊन सोडत नाहीत. तुम्हाला येणाऱ्या काळाची सुद्धा तयारी करावी लागते, येणाऱ्या सालातील देखील परीक्षा द्याव्या लागतात. त्या दृष्टिकोनातनं हा पुढच्या वर्षी सुद्धा कशी उपयोगी ठरेल यासाठी ही बॅच डिझाईन केलेली आहे. याचे सॅम्पल PDF मी टाकलेली आहे, टेलिग्रामवर देखील टाकेल. आपलं MPSC मंत्रा म्हणून चॅनल आहे, त्या ठिकाणी देखील नोट्सचा एक पहिला टॉपिक जो आहे आपला राजकीय घडामोडी, तो सुद्धा तिथे टाकणार आहे. सॅम्पल PDF बघा. त्याच्यानंतर आपल्या ऍपवर सुद्धा सॅम्पल PDF याची नोट्सची टाकलेली आहे. आता हा एक डेमो लेक्चर देखील आपण युट्यूबवर अपलोड करणार आहोत. ते डेमो लेक्चर बघा, तुम्हाला जर उपयोगी वाटली तरच बॅच ही जॉईन करा. तुम्ही जर रेग्युलर आपले बुक रीडर असाल, सिम्प्लिफाईडचे जर व्यवस्थित पुस्तकं वाचलेली असतील, तुम्ही हायलाइट केलेले असतील, तर त्याच रिवाइज करा. त्याच्यातनं पण चांगलं आउटपुट भेटतं. पुस्तकामधला सगळ्याचा सगळा कंटेंट घेतलेला आहे, प्रत्येक न्यूज कव्हर केलेली आहे. याच आता पुस्तकामध्ये एखादी न्यूज असेल तर त्याच्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती, त्याच्याबद्दल जी काही पार्श्वभूमी आहे किंवा GK त्याच्याशी संदर्भात आहे, ते सगळं पुस्तकामध्ये दिलं जातं. या ठिकाणी फक्त चालू घडामोडीचा या बॅचचा एकमेव उद्देश हाच आहे की रिव्हिजन करण्यासाठी फायदेशीर ठरावं विद्यार्थ्यांना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही विद्यार्थी आतापर्यंत चालू घडामोडीला हात सुद्धा लावलेला नाही किंवा वाचलेला आहे पण काहीच कळत नाही, काहीच लक्षात राहत नाही, अशांसाठी ही बॅच आहे. तुम्ही जर पुस्तक वाचून जर तुम्हाला त्याच्यातनं चांगला आउटपुट येत असेल तर पुस्तक वाचा, तेच तुम्ही रिवाइज करा, बॅच घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला खरंच चालू घडामोडीची भीती वाटत असेल किंवा रिव्हिजन कसं करावं हे जर कळत नसेल तर ही बॅच नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. किंवा तुमच्यापैकी तुम्हाला जरी चांगलं चालू घडामोडी समजत असेल तर इतर काही तुमचे मित्र मैत्रिणी असतील ज्यांना चालू घडामोडीमध्ये कमी मार्क्स येतात, त्यांना ही बॅच रिकमेंड करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, युट्यूबवर आपण जे काही वेगवेगळ्या अंकावर व्हिडिओज घेत होतो ती सिरीज सुद्धा आता कंटिन्यू चालू राहील. मला वाटतं 40वा अंक एक राहिलेला आहे आपला, 42व्या अंकामधले काही टॉपिक्स राहिलेले आहेत ते सुद्धा आपण युट्यूबवर अपलोड फ्रीमध्ये करणार आहोत. तर येणारे जे काही पुस्तक आहेत त्याबद्दल थोडक्यात मी अपडेट देतो. 43वा अंक आपला यायला थोडा लेट झालेला आहे. याचं प्रमुख कारण हेच आहे की प्रिंटिंगला थोडासा वेळ जातोय, कारण अचानक मोठी ऍड आली, त्याच्यामुळे सगळेच पुस्तकं प्रिंटिंगसाठी त्या ह्याच्यावरती प्रिंटिंग प्रेसला झुंबड पडलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं डिले होतंय. आपण 5 तारीख सांगितलेली होती, ती 11-12 तारखेपर्यंत 43वा अंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातो. दुसरी अजून एक महत्वाचं पुस्तकाबद्दल अपडेट अशी आहे की आपण पर्यावरण नोट्स, रिव्हिजन नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड आवृत्ती, दुसरी आवृत्ती आपण ती सुद्धा प्रकाशित करतोय. 43व्या अंकाबरोबरच ती सुद्धा आवृत्ती तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल. आतापर्यंत जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्याला पर्यावरण या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ सापडलेला आहे आणि मागच्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद त्या नोट्सला मिळालेला आहे. छोट्याशा नोट्स आहेत, रिव्हिजन करायला ते सुद्धा उपयुक्त आहे, त्याचं सुद्धा अपडेटेड येणार आहे. ज्यांनी सिम्प्लिफाईड आतापर्यंत वाचलेलंच नाही किंवा ज्यांना पुस्तकं म्हणजे इतर कुठले सोर्सेस वापरत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण जानेवारी ते जून पर्यंतचं एक 6 माही नावाचं पुस्तक आणलेलं आहे, तर ते सुद्धा रिवाइज करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं शॉर्ट नोट्स टाईप आपण दिलेलं आहे, ते सुद्धा उपयुक्त आहे. ते सध्या मार्केटमध्ये सर्वत्र अवेलेबल आहे.
ठीक आहे. बॅच बद्दल अजून काही शंका असतील तर हा माझा नंबर आहे 7387 78 91 38 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा रात्री एक 6-7 नंतर कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे. एमपीएससी मंत्रा हे आपलं हे आहे ऍप आहे जे तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा भेटून जाईल. ज्यांच्याकडे आयफोन आहे, iOS वर जे यूज करतात ऍप्स त्यांच्यासाठी माय इन्स्टिट्यूट नावाचं ऍप आहे, ते इन्स्टिट्यूट डाउनलोड करा. म्हणजे ते ऍप डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये RUTOW हा आपला ऑर्गनायझेशन कोड आहे. तो कोड टाकल्यानंतर आपलं एमपीएससी मंत्रा ऍप हे त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही एक उपयोगी बॅच आहे. तुम्हाला जरी चांगले मार्क्स येत असतील किंवा तुमचं प्रिपरेशन पुस्तकातनं झालेलं असेल तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांना किंवा इतर मित्रमैत्रिणींना रिकमेंड करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.